शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा झापवाडी येथे सरस्वती विद्या विकास ट्रस्ट दादर यांच्यातर्फे शालेय विद्यार्थ्यांना वह्या, पेन, दप्तर, चप्पल, छत्रीचे, खाऊचे वाटप करण्यात आले। त्यावेळेस उपस्थित सरपंच प्रमिला रवींद्र मेंगाल, ग्रामपंचायत कानडे, उपसरपंच किरण विठ्ठल निमशे, ग्रामपंचायत कानडे, खरविली जिल्हा परिषद शाळेचे केंद्रप्रमुख एकनाथ गणपत पवार, ग्रामपंचायत सदस्य नवसू गावंडा, माजी सदस्य रवींद्र मेंगाल, शाळा मदतनीस लीला कानू मेंगाल, जिल्हा परिषद शाळा झापवाडी, दीपक गोविंद, सामाजिक कार्यकर्ते तसेच शाळेचे वरिष्ठ शिक्षक जगन्नाथ खाडे सर, गंगाराम तुकाराम मेंगाल, युवा कार्यकर्ता तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। सांगतील का आता? बोलत राहा। नमस्कार। उपस्थित सर्व शिक्षणप्रेमी ग्रामस्थ, आमच्या केंद्राचे खरवली केंद्राचे केंद्रप्रमुख पवार सर या ठिकाणी उपस्थित झाले, कानडे ग्रामपंचायतचे उपसरपंच निमशे दादा, आमचे आदिवासी आघाडीचे प्रमुख गावंडा दादा, आमचे कानडे ग्रामपंचायतचे सदस्य आणि शिक्षणाबद्दल ज्यांची तळमळ असे आमचे रवींद्र दादा, प्रतिष्ठित व्यक्ती, माझ्या बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी आज मरून या जीव झाला मोकला मोकला, आज सोहळा सुखाचा पाहिला, जन्मभर नाही तेल दसरा दिवाळी, जन्मभर नाही तेल दसरा दिवाळी, आज मरून या जीव झाला मोकला, आज सोहळा सुखाचा पाहिला। आज या ठिकाणी आपण सोहळे पाहतो, अनेक प्रकारचे सोहळे असतात, तसा हा सोहळा आहे। कारण माणसाचे विचार, माणूस जरी कितीही साधा असू दे, सिंपल असू दे, पण त्याचे विचार जरा स्टँडर्ड आणि उच्च असावे लागतात। त्याचे विचार भंगारासारखे असावे नसावे। माणसाला महत्वाची गोष्ट तो भंगार विकण्याची वेळ आली तरी चालेल, पण त्याचे विचार मात्र भंगारासारखे कधी नसावे। आज या ठिकाणी मी 10/6/2012 या सालापासून या ठिकाणी मी रुजू झालो। त्यावेळची ही शाळेची अवस्था आणि आताची अवस्था याच्यामध्ये खूप तफावत आहे। आज या ठिकाणी मी 13 वर्षे 1 महिन्याचा तपश्चर्याचा तप केला आणि ती आज मी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी स्वप्नातली शाळा मी तयार केली। अनेक ठिकाणी मी संस्थेला भेट देतो। आज 13 वर्षे या सरस्वती देवी विद्या विकास ट्रस्ट या संस्थेने आज 13 वर्ष मला शैक्षणिक साहित्य देण्याचा प्रयत्न केला। त्यांचा आपण सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत केले। 2 वर्षापूर्वी माझे उपसरपंच त्यांचेच रिलेटिव्ह दहिवली गुंज या संस्थेला मीही त्यांना फोन केला होता, तीही त्यांच्याशी निगडीत होते आणि गुंज ही संस्था आली आणि माझ्या मुलांना अशाच प्रकारे शैक्षणिक साहित्य दिलं। बरेच दिवस चाललं होते शैक्षणिक साहित्य येऊन 1 आठवडा झाला। परवा मी इथं चपला मिळत नव्हत्या, काही मुलांना चपला नाही, काय नाही, माझं लक्ष खूप सूक्ष्म असते आणि म्हणून मी एकदम लहान लक्ष माझं असते। मला प्रत्येक जण बोलतंय खाडेगुडीचं खूप लक्ष असते। चपला नव्हत्या, काल मी कल्याणला गेलो, नर्सदानं सांगितलं, रवीला म्हणून सांगितलं, ते चपला घेऊन आलो। किती मोठं काम असू दे, पण जे घेतलं ध्येय ते पूर्ण करणारच। म्हणून कधी जीवन ही चैनीची वस्तू नाही, तर ती कर्तव्याची भूमी आहे। माणसाने आपल्या जीवनामध्ये कर्तव्य लक्षात ठेवायचं, व्यर्थ बडबड करून काही उपयोग नाही। म्हणून एक असे सुविचार आहे, जीवन ही चैनीची वस्तू नसून कर्तव्याची भूमी आहे। सतत गोडधोड खाणे, इकडे तिकडे फिरणे, सौंदर्य स्थळे पाहणे याच्यासाठी जीवन नाही, तर आपल्याला या जगात काहीतरी करून दाखवण्यासाठी आपलं जीवन आहे।
असो, या ठिकाणी आज 2012 सालापासून मी या ठिकाणी आलो आणि सगळं परिवर्तन केलं. माझ्या मुलांना आज खिचडी चांगल्या प्रकारे शिजवते. आज कमी मानधनामध्ये आज लीलाबाई या ठिकाणी खिचडी शिजवते. कधीही माझ्याकडनं कधी अपशब्द गेलेला नाही आणि मी कधी कोणाचं मन दुखवणारा माणूस नाही. जरी माझं कितीही कोणी मन दुखवलं तरी मी दुसऱ्याचं मन दुखवणारा माणूस नाही. माझं एक वाक्य असं ते, कारण या ठिकाणी मला 13 वर्ष झाली आणि लीलाबाईंनी चांगल्या प्रकारे या ठिकाणी खिचडी शिजवली. स्वतःच्या खिशातले पैसे घालून मुलांना आपल्या घरामध्ये जसं जेवण नाही तशा प्रकारे या ठिकाणी जेवण आहे. आज कोणीही ग्रामस्थ आल्यानंतर माझ्या खिचडीबद्दल चांगल्या प्रकारचं हे करते आणि म्हणून मी कालच असं ठरवलं की आपण अजूनही त्यांना ऊर्जा मिळावी. आणि त्या दिवशी 9 तारखेला भाऊ रक्षाबंधन झालं आणि मला भावासारखे हे करते म्हणून मी आज ठरवलं की उपसरपंचांना मी विनंती करतो की लीलाबाई कान्हू मेंगाल यांना साडीचोली देऊन त्यांचा उत्कृष्ट सत्कार करा आणि उत्कृष्ट खिचडी सुद्धा म्हणून लीलाबाई या सर सर उभे तिथे बघा. तिकडे आमच्या फोटो झालं. आज या ठिकाणी वेळोवेळी मला मार्गदर्शन करणारे आमचे खरवली केंद्राचे केंद्रप्रमुख पवार सर या ठिकाणी उपस्थित झाले. मी नरसोबांना विनंती करतो की त्यांना त्यांचा सत्कार. आणि प्रेमसिंग दादा या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचंही मी शब्दसुमनाने स्वागत करतो. प्रत्येकाचं गुणगान गायलं तर खूपच वेळ होईल. आज या ठिकाणी माझे मित्र, कारण ह्या शाळेचं आज शाळा ही नावारूपाला आली. मगाशी नरसोबादा माझे आले. आमचं स्वप्न होतं, किरणदादांचं स्वप्न होतं, माझं रविदादाचं स्वप्न होतं. ते स्वप्न ह्या तिन्ही त्रिदेवांनी पूर्ण केलं. त्यांचंही आपण पाहिजे करूया. कारण बऱ्याच दिवसापासून जी अधूर राहिलेले स्वप्न पूर्ण केलं आणि सतत किरणदादा पावसाला यायचं. गुरुजी काय असेल ते सांगा, मला जे असेल ते सांगा. मागे फक्त रविदादा बोलला, रवी इथं मला गुरुजी इथं पताका लावा. दुसऱ्या दिवशी लगेच सगळे गावातली पोरं आली, 20च्या 20 पोरं आली आणि सर्वांनी पताका लावल्या. आणि असंच मी आपला रवी बोला, गुरुजी फोटो बिटो बघा, असे एक लेवलने आलं. ताबडतोब मी माझ्या ग्रामस्थांना सांगितलं, 100 रुपयाची काही वस्तूची खेत नाही, पण तुम्ही एखादी फोटो किंवा फ्रेम आणा. लगेच काही काही ग्रामस्थांनी या ठिकाणी फोटो आणले. त्यांचंही आपण स्वागत करूया. रवीने आणि सुगंधाने नरसोबादांनी या ठिकाणी पावसाला येऊन सगळं म्हणजे न सांगता, म्हणजे त्यांची गणना करू शकत नाही. कारण किरणदादा आला गुरुजींना काही वडापाव आणा, पालकांना यांना कसं तरी काम होऊन जाऊ, अशा प्रकारचं काम करून टाकलं. एक दिवस मला किरणदादा बोलले, तिथं ती कौलं आपल्या शौचालयामध्ये ताबडतोब आम्ही आणि सगळ्या ग्रामस्थांनी एकत्र येऊन ती पवार सर सगळी कौलं आम्ही ती खाली काढली. अशा प्रकारची ही आमची स्वप्नातली शाळा होती, ती आम्ही पूर्णपणे केलं. माझ्या नरसोबादांचं, किरणदादांचं आणि रविदादाचं सगळ्यांनी टाळ्या वाजवून सत्कार करूया. अशा प्रकारचं योगदान या शाळेसाठी आपण सर्वांनी जर दिलं तर ही शाळा अजूनही नावारूपाली. किरणदादा आणि नरसोबादा आणि रविदादा, तुम्हाला माझी एक विनंती आहे की शाळेसाठी फक्त आता तुम्ही एक मीटर आणला आणि लाईटची सुविधा केली तर खूप चांगलं होईल. आणि दुसरं आपण टीव्हीसाठी काहीतरी करू, जसं आपण हे करतो तसं मी या संस्थेला काहीतरी मी करेन.
हे तुम्हाला सांगतो मी, एवढी करतो ना तेव्हा टीव्ही तरी मी करेल. हा, तर तेवढं तुम्ही मीटरचं करा ते, म्हणजे आपलं सगळं होऊन जाईल. म्हणजे अजूनही मुलं ही गुणवत्ता वाढीला मदत होईल. त्या दिवशी झाडं सांगितली तोडायला, मला रवीदा बोलला, रवीदा गुरुजी झाडं तोडा जरा. ताबडतोब लगेच ती 2 लोक आली, झाडं तोडून टाकली. अशा प्रकारे किरण दादा झाडं लावली. अशा प्रकारचं या ठिकाणी लोकांचं खूप सहकार्य आहे. माझ्या शब्दाला ओढ येतात आणि या ठिकाणी येतात आणि म्हणून मुलं ही आज गुणवत्तेमध्ये आहेत. या ठिकाणी मी एक असं बसता एक गाणं लिहिलेलं आहे, कारण मी एक भावनिक असं एक शिक्षक आहे. जा तुम्ही, आता तुमचं काम झालं, जा तुम्ही. असं एक मी बसता लिहिलं गाणं, कारण माणसाने भूतकाळ पाहावा, कधीही चालताना माणसाने भूतकाळ पाहावा, मागचे दिवस माणसाने आठवून खावे, कारण माणसाचे स्टार कधी बदलतील हे सांगू शकत नाही, कधी बदल सांगू शकत नाही. म्हणून माणसाने भूतकाळ आठवून खावं. मी एक गाणं लिहिलेलं आहे बसता. झापवाडी शाळेचे काय गुणगान गाऊ, झापवाडी शाळेचे काय गुणगान गाऊ. अशी होती शाळा उजाड ओसाड, तेथे शासनाने केली माझी नेमणूक. अशी होती शाळा उजाड ओसाड, तेथे शासनाने केली माझी नेमणूक. सेवा करायची संधी मलाही मिळाली, सेवा करायची संधी मलाही मिळाली. झापवाडी शाळेचे काय गुणगान गाऊ, झापवाडी शाळेचे काय गुणगान गाऊ. येथील लोक साधी भोळी, कष्टाळू आणि परोपकारी. येथील लोक साधी भोळी, कष्टाळू आणि परोपकारी. कष्ट करुणी लोक सुखाने जगतात, कष्ट करुणी लोक सुखाने जगतात. झापवाडी शाळेचे काय गुणगान गाऊ, झापवाडी शाळेचे काय गुणगान गाऊ. पूर्वी होती शाळा उजाड ओसाड, लोकसहभागातून केला तिचा विकास. पूर्वी होती शाळा उजाड ओसाड, लोकसहभागातून केला तिचा विकास. आणली शाळा आता नावा रूपाला, आणली शाळा आता नावा रूपाला. झापवाडी शाळेचे काय गुणगान गाऊ, झापवाडी शाळेचे काय गुणगान गाऊ. शाळेत अनेक उपक्रम राबविले, उपक्रमाने मुलांची गुणवत्ता वाढविली. नावाला आली ही झापवाडी शाळा, नावालाही आली ही झापवाडी शाळा. झापवाडी शाळेचे काय गुणगान गाऊ. एकात पाने शाळेचे रूप पालटले, गुरुजी आता तेथून निघून चालले. एकात पाने आता शाळेचे रूप पालटले, गुरुजी आता तेथून निघून चालले. अखेरचा हा शाळेला दंडवत, झापवाडी शाळेचे काय. सरपंच, आपले पवार सर, सर्वांना विनंती करतो, आपला पालक आणि विद्यार्थी या ठिकाणी साहित्य एक साहित्य देऊन बाहेर आपलं थांबायचं. हा, पहिली आदित्य काय काय द्यायचे ना, 3 वया. नाही पहिलीच्या मुलांना एक पाटी आणि आपली पाटी बॉक्स द्यायचे. दुसरा बरं दे काय हे सगळ्यांना आहे. रवींद्र भाऊ द्या. नैवेद्य द्यायला गेला तिथून. आणि मनीषा पण आम्ही खवारामा शाळेत मोठे गुढी एकदम मोठे गुढी विराट केलं. सायलेंट. आज जिल्हा परिषद शाळा झापवाडी ते शिक्षक आमचे मित्र खरे गुरुजी यांच्या हे उपक्रम शिक्षक आहेत खऱ्या अर्थाने. आणि या शाळेची प्रगती हो किंवा त्यांच्या कार्यकालात त्यांनी शाळेची दुरुस्ती म्हणा, नवीन संस्था म्हणा, सरस्वती आज या ठिकाणी सरस्वती देवी विद्या विकास ट्रस्ट दादर संचालित शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी
खरवडी आमच्या केंद्र शाळेचे केंद्रप्रमुख पवार सर, आमचे मित्र नरसिंह गावंडा, हरवी मेंगाल, दीपक मेंगाल, सोमादादा पारधी व महिला वर्ग, तसेच या शाळेच्या अंगणवाडी शिक्षिका लीलाताई व शिक्षक, खऱ्या अर्थानं या शाळेचे उपक्रम शिक्षक खाडेगुरुजी, आणि या खाडेगुरुजींनी अत्यंत व्यवस्थितरित्या या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण वाटप, साहित्य वाटप, छत्री वाटप, दप्तर वाटप, अशा अनेक व चपला वाटप असं व्यवस्थित अगदी मनपूर्वक त्यांना धन्यवाद द्यावं तेव्हा थोडंच आहेत. या सर्व शिक्षकांचं, गुरुजींचं विशेषतः व सरस्वती देवी विद्या विकास ट्रस्टचं मी माझ्या ग्रामपंचायतीच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो आणि माझे मनोगत संपवतो. नमस्कार. आज या जिल्हा परिषद शाळा झापवाडी या ठिकाणी सरस्वती देवी विद्या विकास ट्रस्ट दादर मुंबई यांच्या वतीनं सन्माननीय श्री खाडेगुरुजी आमच्या या झापवाडी शाळेचे वरिष्ठ शिक्षक यांच्या माध्यमातून सर्व गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरणाचा या ठिकाणी लाभ देण्यात आला. प्रत्येक विद्यार्थ्याला दप्तर, त्याचबरोबर सर्व प्रकारचं शैक्षणिक साहित्य या माध्यमातून मिळालं. आणि हे दरवर्षी खाडेगुरुजी करत असतात. अतिशय उपक्रमशील आणि होतकरू असे शिक्षक आहेत आमच्या केंद्रातील, आणि त्यांनी या शाळेला चांगलं रंगरूप आणलं आणि विद्यार्थ्यांचा देखील सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न त्यांनी छान पद्धतीने केलेला आहे. आम्ही वारंवार या ठिकाणी भेटी देत असतो आणि या भेटींमध्ये या शाळेची गुणवत्ता निश्चितच चांगली त्यांनी राबवलेली आहे. सर्व विद्यार्थी वाचन लेखनामध्ये, गणिती क्रियांमध्ये पारंगत आहेत. आमच्या सन्माननीय CO साहेबांनी राबवलेला उपक्रम असो किंवा अन्य शासनाचे सर्व उपक्रम असो, या ठिकाणी चांगल्या पद्धतीने राबवले जातात आणि निश्चितच या शाळेची वाटचाल अतिशय चांगल्या पद्धतीनं चालू आहे. या ठिकाणी विद्या विकास ट्रस्टच्या वतीनं, सरस्वती देवी विद्या विकास ट्रस्टच्या वतीनं जे काही शैक्षणिक साहित्य मिळालं आणि त्याचं वाटप या ठिकाणी आपल्या ग्रामपंचायतीचे सन्माननीय सरपंच किरणजी निमसे, त्याचबरोबर या ठिकाणचे सर्व ग्रामस्थ नरसूदादा असतील, रविदादा असतील, दीपकदादा असतील आणि अन्य सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सर्व कार्यक्रमामध्ये त्यांचा सर्वांचा सहभाग असतो आणि अतिशय मेहनतीने या ठिकाणी या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं, सर्व विद्यार्थ्यांना लाभ देण्यात आला. त्याबद्दल सरस्वती विद्या विकास ट्रस्टचं आणि या शाळेचं, खाडेगुरुजींचं आणि उपस्थित सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. बाहेर या चपली गेल्या का? बघा बरोबर आहे. इकडे बघा पुढं. ओके चला संतोष.